बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17, अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 17 भाग झालेले आहेत. आणि श्लोक नंबर 15 आपण पाहत आहोत. 455 ओव्या झालेल्या आहेत. आता 18व्या भागाला जायच्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झाले आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर आपण हे पाहत आहोत की ज्ञानेश्वर माऊलींनी या 15व्या अध्यायाची सुरुवात करताना आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांचं स्मरण करून त्यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात की उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास हे म्हणाले की आत्मज्ञानाच्या मार्गावर आपण वाटचाल करत असताना महत्वाची अडचण जी आहे ती म्हणजे हे जग आहे, हा संसार आहे. हे जे जग आहे किंवा हा जो संसार आहे ही जी महत्वाची अडचण आहे त्याला त्यांनी उपमा संसार रूपी वृक्षाची दिलेली आहे. की जो वृक्ष असा आहे की ज्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. त्याचं स्वरूप असं उलट आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे तर ते ब्रह्म लोकापासून ते पाताळापर्यंत त्याची व्याप्ती आहे. संपूर्ण आकाश त्याने व्यापून टाकलेलं आहे. त्याची उत्पत्ती मायेपासून होते. पहिला त्या बीजाला मोड जो येतो तो मायेचा येतो आणि त्यातून या वृक्षाची व्याप्ती होते. तो वृक्ष मोठा होतो. त्याच्या प्रत्येक फांदीवर 84 लक्ष योनींचा वास असतो. एवढा मोठा हा वृक्ष. तर भगवंत म्हणतात की अशा प्रकारचा हा जो मोठा वृक्ष आहे की जी आत्मज्ञानाच्या मार्गावरची प्रमुख बाधा आहे, प्रमुख अडथळा आहे, तर तो तोडून बाजूला करायचा. मग हा जो आत्मज्ञानाचा हा जो मार्ग आहे त्यात जी बाधा असणारा हा जो वृक्ष आहे तो तोडून बाजूला कसा करायचा तर ज्ञान खडगाने तोडायचा. म्हणजे ज्ञानाचं हतियार वापरून हा वृक्ष तोडायचा आहे. तर ज्ञानाचं हत्यार वापरायचं म्हणजे ते अज्ञानावर वापरावं लागणार आहे. तर अज्ञान काय आहे, हा वृक्ष आहे हे समजणंच अज्ञान आहे. असा काही वृक्ष नाहीये. आणि या पद्धतीनं हे अज्ञानाचं जर आपण निवारण केलं, ज्ञान खडगाने जर हा वृक्ष जर तोडला तर आपण या आत्मज्ञानाच्या मार्गावर जाऊ शकतो. आता आत्मज्ञानाचा मार्ग कुठेपर्यंत जाऊन पोहोचतो, काय आहे हा आत्मज्ञानाचा मार्ग? आत्मज्ञानाचा मार्ग हा आहे की याचा शेवट जो होतो तो मोक्षापर्यंत होतो. म्हणजे तुम्ही या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही मुक्त होता. तुम्ही निजपदास जाता किंवा शाश्वत पदाला जाऊन मिळता. मग हे एवढं सोपं आहे का की आत्मज्ञानावरच्या मार्गावरचा हा संसार वृक्ष जर आपण छाटला ज्ञान खडगाच्या साह्याने तर लगेच आपण आत्मज्ञानाला जाऊन पोहोचतो, लगेच आपण शाश्वत पदाला जाऊन पोहोचतो, असं आहे का? तर असं नाही. त्यासाठी काय की ज्यांचा अभिमान आणि मोह गेलेला आहे, ज्यांनी विषयासक्ती रूप दोष जिंकलेले आहेत, जे आत्मज्ञानाला नित्य पावतात,
ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत आणि जे सुख दुःख रूप द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत, असे जे ज्ञाते आहेत तेच या शाश्वत पदाला जाऊन मिळतात. सगळ्यांना तिथं जाणं शक्य नाही. ज्यांनी या अटी पूर्ण केलेल्या आहेत तेच त्या पदाला जाऊन पोहोचतात. आता जे हे या सर्व अटी पूर्ण करून शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात, तर भगवान श्रीकृष्णांना अर्जुन हा प्रश्न विचारतात की भगवंता, हे तुझ्यापर्यंत जे येऊन पोचतात, तुझ्या स्वरूपात हे जाऊन येऊन मिळतात, तर मग ते मिळाल्यानंतर भिन्न असतात की तुझ्याशी एकरूप होतात? त्यावेळेस भगवंत अर्जुनास उत्तर देताना म्हणतात की जर विचारदृष्टीने पूर्ण लक्ष देऊन जर पाहिले तर माझे व त्यांचे स्वरूप एकच दिसेल. म्हणजे ते माझ्या स्वरूपात ऐक्य पावलेले असतात. पण जर वरच्यावर जर विचार केला, वरवर विचार केला, तर ते माझ्यापासून भिन्न आहेत. कसं? तर प्युअर जे सोनं असतं, 24 कॅरेटचं सोनं असतं, 16 आणि जे प्युअर जे सोनं असतं त्यात जर काय किडाळ मिसळलं, म्हणजे काही इम्प्युरिटीज मिसळल्या, दुसरा धातू त्यात मिसळला, तर त्याच्या शुद्धतेवर परिणाम होतो. किंवा मी जर मायेनं परिवेष्टित होतो अशा वेळेस, तेव्हा माझ्या ठिकाणी मायेच्या उपाधीनं जीव व ईश्वर हे भाव उत्पन्न होतात. त्यावेळी एक अज्ञानच चौकडे रूढ होते आणि त्या योगाने मी कोण असा विकल्प उत्पन्न होतो. म्हणून पुष्कळ विचार करून असा निश्चय करतात की मी देहच आहे. खरं तर मी देह नाहीये, मी अविनाशी आहे. मला जन्म नाहीये किंवा मृत्यू नाहीये. असं भगवंत सांगतात. पण लोकांचा असा समज होतो आणि यालाच अज्ञान असं म्हणतात. मी अक्रिय आहे असं म्हणतात. भगवंत म्हणतात की मी अक्रिय आहे, मी कोणत्याही क्रियेमध्ये भाग घेत नाही. शरीर जे या प्रकृतीपासून आपल्याला मिळालेलं असतं, ते शरीर कार्य करतं. भगवंताचा जो अंश आपल्यामध्ये आहे, जो आत्मा आहे, तो कोणत्याही कार्यामध्ये सहभागी नसतो, तो अक्रिय असतो. हा जो जीव आहे, जो पूर्वीचे शरीर टाकून दुसरे शरीर धारण करतो, तेव्हा मन व इंद्रिय आपल्या बरोबर घेऊन येतो. इथे इंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय. पंचेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत ते. म्हणजे एखादं शरीर टाकून दुसऱ्या शरीरामध्ये ज्यावेळेस जीव प्रवेश करतो, त्यावेळेस त्या शरीरामध्ये जाताना मन आणि 5 ज्ञानेंद्रिय हे घेऊन हे शरीरामध्ये तो जातो. किंवा शरीर सोडताना शरीर सोडलं जातं, पण मन आणि पंचेंद्रिय घेऊन हा जीव दुसऱ्या शरीरामध्ये जातो. आता हे पंचेंद्रिय कुठली? कर्ण, नेत्र, त्वचा, जिव्हा, घ्राण म्हणजे नाक आणि मन, ही सगळी ती पंचेंद्रिय आहेत. म्हणून इथं हे सांगितलेलं की आत्मा हा अकर्ता आहे. जे काही कार्य होतं ते शरीराच्या माध्यमातून होतं. आत्मा हा अकर्ता आहे. पण आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की जन्म सुद्धा आत्मा घेतो आणि मृत्यू सुद्धा आत्मा पावतो, शरीरातून आत्मा निघून जातो, म्हणजे तो मृत्यू पावतो. तर तसं नाहीये. आत्मा हा अकर्ता आहे, आत्मा हा अविनाशी आहे, कारण आत्मा हा त्या परमेश्वराचा अंश आहे.
तर भगवंत काय म्हणतात की मी जो आहे माझी व्याप्ती कुठपर्यंत आहे, माझी जी व्याप्ती आहे ती कुठपर्यंत आहे, ते सूर्य आणि सूर्याचं संपूर्ण तेज हे माझच आहे. चंद्राच्या ठिकाणची प्रभा मीच आहे. दहन करणे, पाचन करणे ही जी अग्नीची ठिकाणे असलेली अमर्याद तेजोवृद्धी आहे ती माझीच आहे. सर्व वनस्पतींचे पोषण मी करतो, सर्व प्राणी मात्रांचं पोषण, धान्याची समृद्धी करून मीच करतो, त्यांचं रक्षण मीच करतो आणि सर्व प्राण्यांच्या जठरामध्ये जो जठराग्नी आहे, जो प्रदीप्त झालेला आहे तोही मीच आहे, की ज्याने कोरडे, स्निग्ध, शिजवलेले व कच्चे असे कसलेही अन्न त्याचे पचन मीच करतो. सर्वत्र मीच भरलेला आहे. प्राणी सर्वदा सुखी दिसतात व काही दुःखाने अगदी व्याप्त झालेले दिसतात, असे का? असा अर्जुनाचा प्रश्न आहे. अर्जुन म्हणतो, भगवंता तू जर सर्व प्राण्यांमध्ये आहेस, सर्व प्राणी मात्रांमध्ये जर तुझा अंश आहे, तर काही प्राणी दुःखी दिसतात, काही प्राणी सुखात असतात, असं का? तर त्यावेळेस भगवंत उत्तर देताना म्हणतात की प्राण्याच्या बुद्धीच्या कल्पनेप्रमाणे मी त्यास भासतो. आणि हे जे ज्ञानी लोक आहेत त्यांना मजपासून सुख उत्पन्न होते व अज्ञानी आहेत त्यांना दुःख उत्पन्न होते. ज्ञानी व अज्ञानी अशा जीवांना मीच मूळ आहे. म्हणजे अज्ञानी लोक काही दुसरीकडून कुठून येत नाहीये, ते सुद्धा भगवंतापासूनच त्यांची उत्पत्ती होते. ब्रह्मरूप मीच प्रकट करतो, नंतर श्रुतींसह सर्व जग या ठिकाणी लय पावते, ते शुद्ध आत्मज्ञान जाणणारा मीच आहे. त्यानंतर अर्जुन भगवानास हा प्रश्न विचारतात भगवंतास की भगवंता तुम्ही जे निरुपाधिक स्वरूप जे सांगितलेले आहे ते एक वेळ मज करिता स्पष्ट करून सांगा. आता हे जे निरुपाधिक स्वरूप आहे ते काय आहे, त्याची स्पष्टता काय आहे, त्याची स्पष्टता आता भगवंत करणार आहेत. तो भाग म्हणजे हा 18वा भाग आहे. तर या भागाला आपण सुरुवात करूयात. भाग नंबर 18, ओवी नंबर 456. झाले इक्षरुसाचे ढाळ, तरी लवण देणे किडाळ, जे संवाद सुखाचे रसाळ, नासेल थिते आधीच अमायया काही, नर नारायणासीस भिन्न नाही, परी आता जिरो माझ्या ठाई, वेगू हा माझा. या बुद्धीस सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा, पै गातु तुवा कैसा प्रश्नू केला. जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता, तो परतोनिया मागुता, प्रश्नावळीची कथा इकोझा आला. तर भगवंत काय म्हणतात की याप्रमाणे तुझे व माझे स्वरूप एक आहे हे समज, आणि मी सांगणारा व तू पुसणारा आहेस, हे आपण दोघेही एकच आहोत. ज्यावेळेस अर्जुन विचारतो की हे निरुपाधिक स्वरूप काय आहे ते स्पष्ट करा, त्यावेळेस भगवंत म्हणतात की मी सांगणार आहे आणि तू ऐकणार आहे. दोघांचेही स्वरूप एकच आहे हे लक्षात ठेव. असे बोलता बोलता मोहाने भुलून जाऊन अर्जुनास आलिंगन देऊन तसेच उभे राहिले. भगवंतानी अर्जुनास आलिंगन दिलेलं आहे का? तर तो अतिशय उत्तम श्रोता आहे, अतिशय उत्तम शिष्य आहे. भगवंताने जे आतापर्यंत सांगितलेलं होतं ते सगळं अर्जुन ऐकत आहे हे भगवंताला समजलेलं आहे.
आणि त्यातून त्यांनी शंका काय विचारली की हे जे निरुपाधिक स्वरूप आहे ते अजून मला समजून सांग. आणि मग बोलण्यातून भगवंत अतिशय प्रेमाने अर्जुनास आलिंगन देतात. इतक्यात चकित होऊन म्हणाले, इतके प्रेम चांगले नाही. भगवंत अर्जुनास काय म्हणतात की इतके प्रेम चांगले नाही बाबा, तू जे एवढं प्रेम करतोयस माझ्यावर, इतकं प्रेम चांगलं नाही हे म्हणण्याचं सुद्धा प्रेमच आहे. किती प्रेम आहे, किती सौख्य आहे बघा दोघांमध्ये, की भगवंत आलिंगन देऊन अर्जुनाच्या कानापाशी म्हणतात की इतकं प्रेम चांगलं नाहीये. या कृतीतच प्रेम आहे. जेवढं प्रेम अर्जुन भगवंताशी श्रीकृष्णाशी करत आहे तेवढंच प्रेम श्रीकृष्ण अर्जुनाशी करत आहेत. दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. उसाच्या रसाची गुळाची ढेप करते वेळी त्यात ज्याप्रमाणे हीन असा क्षार घालावा लागतो, त्याप्रमाणे आमच्या संवादरूपी द्वंद्वात द्वैत्व उत्पन्न केले नाही तर आज आपले प्रेम नाहीसे होईल. आपण आपल्या लहानपणी पाहिलं असेल की आपल्या शेतामध्ये गुऱ्हाळ आपण करायचो, गुळ तयार करायचो. आता गुळ तयार करताना नुसतंच ते गुळ उसाचा रस आटून गुळ तयार होतो का? तर नाही, त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालावं लागतं. थोडंफार त्याच्यामध्ये मीठ घालावं लागतं. मिठाला इथं क्षार असं म्हटलेलं आहे. मिठालाच इथं क्षार असं म्हटलेलं आहे. तर हे क्षार गुळ बनवताना घालावं लागतं, त्याशिवाय गुळ बनत नाही. तसंच आमच्या संवादरूपी सुखात द्वैत्व उत्पन्न केले नाही तर आज आपले प्रेम नाहीसे होईल. अर्जुन नर व मी नारायण असल्यामुळे आम्हा दोघात आधीच भेद नाही, पण मला आलेले हे प्रेमाचे भरते आता माझ्या ठिकाणीच जिरू द्या. भगवंत काय म्हणतात, मी माझं ठिकाण जे तुझ्या बाबतीत जे माझ्या ठिकाणी प्रेम आलेले आहे ते माझ्या ठिकाणी जिरू द्या. याप्रमाणे बुद्धी स्थिर करून श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे वीरश्रेष्ठा, तू मला काय प्रश्न केलास? या सगळ्या प्रेमाच्या नादामध्ये, प्रेमाच्या संवादामध्ये मुख्य प्रश्न बाजूलाच राहिला. आपण सुद्धा विसरून गेलो की अर्जुनाने प्रश्न काय केला होता. अर्जुनाने भगवंतास प्रश्न हा केला होता की निरुपाधिक स्वरूप मला अजून एकदा प्रश्न स्पष्ट करून सांगा. इकडे अर्जुन जो श्रीकृष्णाच्या ध्यानात मग्न झालेला होता तो देहाभानावर येऊन आपल्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यास तयार झाला. तेथ सन्नंद्रे बोले अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिक आपुले रूप सांग. यया बोला जो षडगुरी, तेची सांगावे लागी. उपाधी दोही भागी, निरुपती असे. पुसलिया निरुपहित, उपाधी का सांगे एथ. हे कोणाही प्रस्तुत गमे जरी. तरी ताकाचे अंश फोडणे, तयाचे नाव लोणी काढणे. चोखाची शुद्ध तोडणे, कीडची जेवी. बाबुळीची सारावी हाते, परी पाणी तव असे आईते. अभ्रची जावे गगनते, सिद्धची की. तेव्हा सद्गदित वाणीने अर्जुनाने म्हटले, देवा आपले निरुपाधिक रूप कोणते ते सांगा. काय म्हणतो अर्जुन, देवा आपले निरुपाधिक रूप कोणते ते सांगा. अर्जुनाचे हे भाषण ऐकून तेच सांगण्याकरता श्रीकृष्ण भगवंत प्रथम 2 प्रकारच्या उपाधीचे वर्णन करतात. आता या 2 प्रकारच्या उपाधी कोणत्या आहेत? उपाधी हा शब्द नीट लक्षात घ्या.
नीट लक्षात ठेवा, कारण या उपाधी या शब्दावरच पुढचं सगळं आपल्याला ऐकायचं आहे, त्याशिवाय लक्षात येणार नाही. आपले निर्गुण रूप सांग म्हणून विचारले असता उपाधींविषयी भगवंत अगोदर वर्णन का करत आहेत, अशी जर कोणास शंका येईल तर असे पहा की लोणी मागायस आला तर ताक करून त्यातून ते काढून द्यावे लागते. आता काय म्हणते का, अर्जुनाचा प्रश्न काय आहे की तुमचं निरुपाधिक रूप कोणतं, आपलं निर्गुण रूप कोणतं ते सांगा. प्रश्न काय आहे, निर्गुण रूप काय ते सांगा. भगवंत काय म्हणतायत की मी तुला 2 उपाधी पहिल्यांदा सांगतो. प्रश्न वेगळा आणि त्याचं उत्तर वेगळं असं नाही आहे. इथं काय आहे की भगवंत काय म्हणतात की पहिल्यांदा तुला उपाधींविषयी समजलं तरच तुला माझं निर्गुण रूपाच्या विषयी समजेल. म्हणून पहिल्यांदा मी तुला उपाधींविषयी सांगतो. कसं, तर जर कोण आपल्याला लोणी मागायला आलं तर त्यातलं ताक काढून आपण लोणी फक्त त्याला देतो. तसंच आहे हे, पहिल्यांदा तुला मला उपाधी समजून सांगाव्या लागतील. किंवा शुद्ध सोने पाहिजे असल्यास ते जसे तावून त्यातील वाईट धातू काढावे लागते, पाण्यावर शेवाळच काढून टाकायचे असते म्हणजे मग पाणी शुद्ध होते. अथवा अभ्र नाहीसे झाल्यावर आकाश स्वच्छच असते. म्हणजे काय की या उपाधी तुला का सांगतोय, तर पहिल्यांदा त्या समजून घे, मग तुला पुढचं समजेल. वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा, कणू घेता विरंगोळा असे काही. तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता, ते कोणतेही न पुसता निरुपाधिक. जैसे न सांगणे वरी बाळापतीसी रूप करी, बोल निमालेपणे विवरी आचरच्या ते. पै सांगणे या जोगे नव्हे, तेथेची सांगणे ऐसे आहे, म्हणून उपाधी लक्ष्मी नाहे बोलिजे आदी. पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दाखावया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोली इया. तांदळावरील भाताचा कोंडा काढून टाकल्यावर तांदूळ हाती येतास काही हरकत असते काय, त्याचप्रमाणे स्वरूपावरील उपाधी काढून टाकल्यावर विचार केला तर जे बाकी राहते तेच शुद्ध स्वरूप, हे कोणास विचारायास नको. तर भगवंत काय म्हणतात की जे तुला निर्गुण रूप सांगायचं आहे ते सांगण्यासाठी मी तुला पहिल्यांदा उपाधी सांगतो, कारण उपाधी काढून टाकल्यानंतर जे उरणार शुद्ध स्वरूप आहे ते निर्गुण रूप आहे. म्हणून काय सांगितले बघा की स्वरूपावरील उपाधी काढून टाकल्यावर. आता बघा उपाधी म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात सांगतो. एखादा कलेक्टर आहे किंवा एखादा डॉक्टर आहे. आता डॉक्टर कितीतरी प्रकारचे असतात. MBBS आहे, आयुर्वेदिक डॉक्टर आहे, MD आहे, किंवा कोणी भूलतज्ञ असतात. तर त्यांच्या समोर जी डिग्री लिहिलेली असते ती त्यांची उपाधी असते, बरोबर आहे. त्याच्या अक्षराच्या समोर MD मेडिसिन ही त्याची डिग्री झाली, म्हणजे ही त्याची उपाधी झाली. तर तसंच आहे ही की तुमच्या स्वरूपावरची उपाधी काढून टाकल्यानंतर जे शुद्ध स्वरूप उरतं ते म्हणजे निर्गुण स्वरूप आहे. आता ते काय आहे, कोणत्या उपाधी आहेत, त्याचा उहापोह इथून पुढे आलेला आहे. तर पुढे आपण वाचन करूया की त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे कुलस्त्रीला तिच्या पतीचे नाव विचारल्यावर जे नाव घेतले असता ती गप्प राहते, तेच तिच्या पतीचे नाव समजायचे. त्याचप्रमाणे जेथे शब्दांची गती खुंटीत होते
कुंठित होते किंवा अवर्णनीय असे शुद्ध स्वरूप, तेच अवर्णनीय असे शुद्ध स्वरूप होय. उदाहरण काय दिलंय बघा. आता आताची गोष्ट वेगळी आहे, की आता बायका आपल्या पतींचं नाव बिनधास्त घेतात. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी बघा, बायका आपल्या पतीचं नाव घेत नसत, लाजत असत. पतीचं नाव घेण्यासाठी लाजत असत. घरी समजा कोण गेलं की आता कोण नारायणराव आहेत का, तर त्यावेळेस त्या म्हणायच्या की खुंटीवर उपरणं तर दिसत नाही बुवा. म्हणजे असं कधी म्हणायचं नाही की नारायणराव बाहेर गेलेत किंवा आमचे हे बाहेर गेलेले आहेत, हे सुद्धा म्हणत नव्हते पहिल्यांदा. नंतर नंतर मागच्या 30-40 वर्षामध्ये हे वगैरे म्हणणं आलं. पहिल्यांदा पूर्वी बायका पतीस कोणत्याही नावानं सोडा, म्हणजे एवढा आदर असायचा पतीच्या संदर्भात, ते त्यामुळं पतीचं नाव जर कोणी घेतलं तर फक्त गप्प राहायच्या, म्हणजे समजायचं की हेच तिच्या पतीचं नाव आहे. जेथे शब्दांची गती कुंठित होते तेच अवर्णनीय असे शुद्ध स्वरूप होय. हे पतिव्रता पतीचं उदाहरण देऊन ती कशी वागायची त्याच्यावरून हे सांगितलेलं, की जिथे शब्दांची गती कुंठित होते तेच अवर्णनीय असे शुद्ध स्वरूप आहे. दुसरे असे पहा की या निरुपाधिक स्वरूपाचे वर्णन करणे म्हणजे वर्णन ज्याचे करता येत नाही अशा स्वरूपाचे वर्णन करणे आहे. ज्या स्वरूपाचं वर्णन करणंच शक्य नाहीये अशा स्वरूपाचं वर्णन करणं म्हणजे हे निरुपाधिक स्वरूप आहे. म्हणून लक्ष्मीपती उपाधींचे स्वरूप प्रथम सांगतो. पहिल्यांदा काय सांगतो म्हणतात की लक्ष्मीपती उपाधींचे स्वरूप प्रथम सांगतो. शुद्ध प्रतिपदेच्या चंद्राची कोर दाखवते वेळी ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या फांदीच्या आधारानेच ती दाखवावी लागते, त्याप्रमाणे निरुपाधिक स्वरूपाचे लक्षण सांगते वेळी उपाधींचे स्वरूप सांगावे लागते. डॉक्टर काळे म्हणून चालत नाही. डॉक्टर काळे कोण आहेत? तर डॉक्टर काळे हे MBBS MD आहेत. म्हणजे MBBS MD ही त्यांची उपाधी झाली, MD मेडिसिन ही त्यांची उपाधी झाली. तर त्यांचं नुसतं डॉक्टर काळे म्हणून चालत नाही, त्यांच्या उपाधीचा सुद्धा इथं उल्लेख करावा लागतो. तसं इथं सांगतात भगवंत की पहिल्यांदा तुला उपाधींचे स्वरूप सांगतो, मग तुझ्या लक्षात येईल की शुद्ध स्वरूप काय आहे ते. आता यासाठी आपल्याला श्लोक नंबर 16 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. 15वा श्लोक इथं संपन्न झालेला आहे. या लोकी क्षर आणि अक्षर असे दोनच पुरुष आहेत, म्हणजे पदार्थ आहेत. पुरुष म्हणजे स्त्री आणि पुरुष मधला पुरुष नाही. पुरुष म्हणजे इथं पदार्थ. तर या लोकी म्हणजे या भूतलावर क्षर आणि अक्षर हे दोन पुरुष आहेत. सर्व भूतांना क्षर म्हणतात आणि कुटस्थाला म्हणजे मायोपाधियुक्त जीवाला अक्षर असं म्हणतात. तर हे नीट लक्षात घ्या. क्षर म्हणजे काय आणि अक्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे सर्व भूते, सर्व प्राणी मात्र यांना क्षर म्हणतात. आणि अक्षर म्हणजे मायोपाधियुक्त जीवाला, जो जीव मायेपासून उत्पन्न होतो, ज्याला मायेची उपाधी आहे, त्याला अक्षर असं म्हणतात. आता हे नीट समजून घेण्यासाठी हा 16वा श्लोक आहे, त्यासाठी आपण ओव्या वाचूयात. मग तो म्हणेगा सव्यासाची पै इये संसार पाटणीची वस्ती सावियाटांची दुपुरुषी जैसी आघवांची गगनी नांदत दिवोराती दोन्ही तैसे संसार राजधानी दोन्हीची हे आणि कही तिजा पुरुष आहे परी तो या दोहीचे नाव न साहे
जो उदेला गावेसी सा खाये, दोहिते यया परी ते तव गोठी असो, अधि दोहीचे हे परियेसो. जो संसार ग्रामावसो, आले असती एक आंधळा वेडा पंगू, एर सर्वांगे पुरता चांगू, परी ग्राम गुणे संगू, घडला दोघा. तया एका नामक्षरू, एरा ते म्हणती अक्षरू, इही देहीची परी संसारू, कोंदला असे. आता अक्षरू तो कवणू, अक्षरू तो की लक्षणू, हा अभिप्रावो संपूर्णू, विवंचुगा. तरी महद कारा लागोनी धनुर्धरा, तृणांची या पांगोरा, वरी पैगा. जे काही साने थोर, चालते अथवा स्थिर, किंबहुना गोचर, मनबुद्धीसी जे तुले पांच भौतिक घडते, जे नामरूपा सापडते, गुणत्रयाच्या पडते, कामठा जे. आपण एकदम 10 ओळ एवढ्यासाठी वाचलेले आहेत की हे क्षर पुरुष जे आहेत त्याची लक्षणे यात आलेली आहेत. ते मध्ये खंडित होऊ नये म्हणून एकदम 10 वाचले आहेत. तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे सव्यासाचे, या संसार रूपी नगराची वस्ती अगदी लहान 2 पुरुषांची आहे. ज्याप्रमाणे सर्व आकाशात काय ती दिवस म्हणजे उजेड व रात्र म्हणजे काळोख हीच नांदतात, त्याप्रमाणे संसार रूपी राजधानीत हे दोघेच आहेत. संसार रूपी राजधानीत हे दोघेच म्हणजे कोण दोघे आहेत? क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. हे पुरुष म्हणजे पदार्थ आहेत हे लक्षात ठेवा. पुरुष म्हणजे स्त्री पुरुषांमधला पुरुष नाही. आणखीही एक तिसरा पुरुष आहे, परंतु त्याला या दोघांची नावे देखील सहन होत नाहीत, कारण तो येथे आला असता नगरासह त्या दोघांचा नाश करतो. परंतु त्या तिसऱ्याची गोष्ट सध्या राहू देत. अगोदर जे या संसार रूपी नगरात वस्ती करण्याकरता आले आहेत त्या दोघांविषयी सांगतो, ऐक. त्यापैकी एक आंधळा, वेडा व पंगू असा आहे आणि दुसरा सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे. हे जे वर्णन आहे ते क्षर आणि अक्षर पुरुषांचे आहे, क्षर आणि अक्षर पदार्थांचे आहे. पण दोघे एका गावात राहिल्याने त्यांचा संग जडला म्हणजे मैत्री झाली. त्यात एकाचे नाव आहे क्षर व दुसऱ्याचे नाव आहे अक्षर. या दोघांचीही हे संसार रूपी नगर, या दोघांनीच हे संसार रूपी नगर व्यापून टाकलेले आहे. म्हणजे या संसारात हे 2च पुरुष आहेत, क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. आता क्षर म्हणून काय आहे, तो कोण आहे, व अक्षर म्हणतात त्याची लक्षण काय आहेत, हे सर्व तुला फोड करून सांगतो. आता क्षर पुरुषाची लक्षण इथून पुढे चालू होतात. काय सांगतात बघा. तर अर्जुना, महत्त्वापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व जे काही लहान व थोर चालणारे अथवा स्थिर किंवा मन व बुद्धी यास समजणारे, जे पंचमहाभूतांनी बनलेले, नावा रूपात येणारे आणि सत्व, रज व तम या 3 गुणांच्या टाकसाळीतून बाहेर पडणारे, ज्या सोन्याचे भूताकृतीचे नाणे तयार होते व ज्या द्रव्याने काळास जुगार खेळता येतो, विपरीत ज्ञानाने जे जाणता येते व प्रतिक्षणी उत्पन्न होऊन लय पावते, ही सगळी लक्षणं क्षराची आहेत बरं का, अक्षर पुरुषाची. परत आपण वाचूयात एक एक म्हणजे लक्षात येईल की जे लहान व थोर चालणारे आहेत, जे काही चालू शकतात ते सर्व,
कुठले? तर महत्त्वापासून गवताच्या काडीपर्यंतचे सर्व. लहान व थोर, चालणारे व स्थिर, किंवा मन व बुद्धी यास समजणारे. म्हणजे थोडक्यात काय, जे सगळे सजीव आहेत ते, जे पंचमहाभूतांनी बनलेले आहेत आणि नावारूपात येणारे. पंचमहाभूत, आपलं शरीर कशापासून बनलंय? पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. झाडं कशापासून बनतात? पंचमहाभूतांपासून. सर्व प्राणी पंचमहाभूतांपासून. म्हणजे जे काही सगळे सजीव आहेत ते म्हणजे क्षर आहेत. जे पंचमहाभूतांनी बनलेले, नावारूपास येणारे आणि सत्व, रज व तम या 3 गुणांच्या टांगसाळीतून बाहेर पडणारे, हे सगळे क्षरपुरुष आहेत. ज्या सोन्याचे भूताकृतीचे नाणे तयार होते व ज्या द्रव्याने काळास जुगार खेळता येतो, विपरीत ज्ञानाने जे जाणता येते व प्रतिक्षणी उत्पन्न होऊन लय पावते. आपण बघितलं, जो संसार वृक्ष आहे तो आपल्याला भासताना स्थिर भासतो, पण तो स्थिर नाहीये. त्याच्यात सारखं प्रतिक्षणी काहीतरी उत्पन्न होतंय आणि काहीतरी लयास जातंय. या सृष्टीत तसंच आहे. प्रत्येक क्षणाला कितीतरी जीव जन्मास येतात आणि कितीतरी जीव मृत्युमुखी पडतात. म्हणून इथे सांगितलेले की जे प्रतिक्षणी उत्पन्न होऊन लय पावते. अरे भ्रांतिरूप अरण्यात, आपण थोडस पुढे गेलो तर पहिल्यांदा ओळ वाचूयात. भूताकृतीचे नाणे घडत भंगारे जेणे, काळासी जो खेळणे जिही कवडा, जाणाने ती विपरीते जे जे काही जाणीते ते, ते प्रतिक्षणी निमते होनिया. आगा काढूने किंवा शुद्ध सोने पाहिजे. आगा काढूनी भ्रांतीचे दाग, उभवी सृष्टीचे अंग, हे असो बहु जग जया नाम. पौ अष्टधा भिन्न ऐसे, जे दाविले प्रकृती भिसे, जे क्षेत्राद्वारा 36 भागी केले, हे मागील सांगो किती. अगा आताची जे प्रस्तुती, वृक्षाकार रूपाकृती निरूपिली, ते आघवीचे साकार कल्पुनी आपण या पूर. झाले असे तदनुसार चैतन्याची. ज्या सोन्याने भातुकलीचे नाणे तयार होते व ज्या द्रव्याने काळास जुगार खेळता येतो, विपरीत ज्ञानाने जे जाणता येते व प्रतिक्षणी उत्पन्न होऊन लय पावते, अरे भ्रांतिरूप अरण्यात म्हणजे मायेत, भ्रांतिरूप अरण्यात म्हणजे मायेत, मायेत शिरून जी सृष्टीरूप अवयव उत्पन्न करते. भ्रांतिरूप म्हणजे मायेत शिरून जे सृष्टीरूप अवयव उत्पन्न करते, फार काय सांगावे, ज्याला जग असे म्हणतात. यालाच जग असे म्हणतात. जे 7व्या अध्यायात 8 प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन केले आहे व 13व्या अध्यायात 36 प्रकारांनी क्षेत्राच्या रूपाने वर्णन केले आहे. या मागील गोष्टी कशा पाहिजेत? कशाच पाहिजेत? अरे आता याच अध्यायात वृक्षाकार रूपाच्या कृतीने जे तुला सांगितले ते चैतन्य आपल्या नगरात राहणाऱ्या मी पुरुष आहे असे मानून सर्व रूपाने आपणच या जगात नटलेले आहे. जैसा कुहा आपणची बिंबे, सिंह प्रतिबिंब पाहता क्षोभे, मग क्षोभला समारंभे घाली तेथ. का सलिसी असतीची असे, व्योमावरी व्योमबिंबे जैसे, अद्वैत होऊनी तैसे द्वैत घेपे. अर्जुना गा या परी,
साकार कल्पुनी पुरी, आत्मा विस्मृतीची करी, निद्रा तेथ पै स्वप्नी एजार देखिजे, मग पहुडणे जैसे तेथ कीजे, तैसे पुरी शयन देखिजे आत्मयासी. ते चैतन्य आपल्या नगरात राहणारा मी पुरुष आहे असे मानून सर्व रूपाने आपणच या जगात नटले आहे. विहिरीत पडलेले आपण प्रतिबिंब पाहून हा कोणी दुसरा सिंह आहे असे मानून रागाने त्याचा नाश करणे करता जसा सिंह विहिरीत उडी घालतो. विहिरीमध्ये सिंहानं जर स्वतःला पाहिलं तर दुसरा कोणीतरी आपला प्रतिस्पर्धी सिंह आहे जो आपल्या परिक्षेत्रात आलेला आहे असं समजून सिंह त्याच्यावर झेप मारतो आणि विहिरीत उडी मारतो. किंवा आकाशापासून उत्पन्न होणाऱ्या पाण्यात जसे अवकाशाचे प्रतिबिंब दिसते तसे मायेच्या उपाधीने चैतन्य जगताकार बनते. ही जी माया आहे त्या मायेच्या उपाधीनं, मायेच्या ताकदीनं हे जे चैतन्य आहे जगताकार बनते. अर्जुना, याप्रमाणे सृष्टीरूपी नगरात आत्मा आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीने स्वस्थ निद्रा घेतो. काय होतं बघा, या सृष्टीरूपी नगरात, या सृष्टीत आत्मा जो आहे तो आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीने स्वस्थ निद्रा घेतो. आत्म्याचं स्वरूप काय आहे? आत्मा हा भगवंताचा अंश आहे. हा स्वरूपच तो विसरतो. मग स्वप्नात जसा एखादा मनुष्य अंथरूण पाहून त्यावर निजतो तसा आत्मा या जगात स्वस्थ झोप घेतो. आत्मा हा असा या जगामध्ये स्वस्थ झोप घेतो. खरं तर आत्मा हा भगवंताचा अंश आहे हे तो विसरून जातो आणि शरीराच्या साह्याने, शरीराच्या बरोबर या सुखदुःख भोगण्यामध्ये तो व्यग्र होऊन जातो आणि तो खरं स्वरूप त्याचं विसरून जातो. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आज 31 डिसेंबर आहे, या वर्षाचा शेवट आहे. दुर्दैवानं असं सांगावंसं वाटतं की आज कितीतरी कोवळी मुलं, कितीतरी कोवळ्या मुली व्यसनाधीन होणार आहेत. हे वाईट आहे पण सत्य आहे. आजच्या रात्री कितीतरी नवीन मुलं व्यसनाच्या गर्तेत बुडायला निघालेले आहेत. कितीतरी जणांनी मनोमन ठरवलेलं आहे की आपण काय आहे चाखून बघायचं, घाण काय आहे ती चाखून बघायची आणि हीच घाण परत त्यांचं व्यसन बनून राहणार आहे. पण काही असेही आहेत की ज्यांच्यावर संस्कार आहेत की व्यसन करायचे नसतात, पण त्यांचे मित्र जे ऑलरेडी व्यसनाधीन आहेत ते त्यांना जबरदस्तीने या मार्गावर नेणार आहेत. मी भगवंताला अशी प्रार्थना करतो की हे जे व्यसनाधीन होणारे जे नवीन कोळी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना याच्यापासून वाचव. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.